नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण समई आसन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी येथे एक अस्तरचा कापड घेतलेला आहे। त्यानंतर ही प्लेट अशा पद्धतीने ठेवून मी ड्रॉ करून घेतले आहे। आता आपण हे ड्रॉ केलेले मार्किंग कट करून घेऊया। अशा पद्धतीने कट केल्यानंतर याचे माप आपण बघूया। तर याचे माप आलेले आहे 6.5 इंच। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मापे चेंज करू शकतात। त्यानंतर मी येथे अजून एक अस्तरचा कापड घेतला आहे। त्यानंतर एक खण कापड घेतला आहे व जो काही आपण गोल शेप कट केला होता तो ठेवून घेतला आहे। त्यानंतर मी येथे पेन्सिलने मार्क केलेल्या जागा सोडून आपल्याला अर्धा इंच मार्जिन एवढी जागा सोडून तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। व आता हा जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करून घेऊया। त्यानंतर जेथे आपण शिलाई केली आहे तेथे आपण नॉचेस देऊन घेणार आहोत। येथे शिलाईवर आपले नॉचेस येता कामा नये। आता आपण जेथे ओपन पार्ट सोडला आहे तेथून आपण हा कापड सुलट करून घेऊया व फिनिशिंगसाठी आपण येथे टोकदार वस्तूने त्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सुलट केल्यानंतर आपण जिथे ओपन पार्ट ठेवला आहे तेथून शिलाई करायची आहे व पूर्ण बेसवर आपण टॉप स्टिच टाकून घेणार आहोत। व्यवस्थित टॉप स्टिच टाकल्यानंतर आपण याला आता लेस लावून घेणार आहोत। येथे मी रेड कलरची लेस घेतली आहे। सुरुवातीला आपल्याला तिला फोल्ड करून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला प्लीट्स घेऊन येथे अशी शिलाई टाकायची आहे। तर येथे तुम्ही बघू शकतात लेसला अशा पद्धतीने प्लीट्स टाकायच्या आहेत व त्या सेम अंतरावर घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली जी लेस आहे ती चांगली दिसेल व आसन चांगलं दिसेल। अशा पद्धतीने सगळ्या प्लीट्स आपल्याला सेम घ्यायच्या आहेत। येथे मी विरुद्ध कलरचा लेसचा वापर केल्यामुळे हे आसन अगदी आकर्षक दिसत आहे। अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका। तर आता येथे शेवटी आल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक सोडायचं आहे व तिथे आपल्याला फोल्ड करून त्याच्यावर शिलाई घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपले हे आसन झाले आहे। आता अजून सुंदर दिसण्यासाठी येथे मी समोसा लेसचा वापर करणार आहे। तर आतल्या साईडने मी ही लेस लावून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती लावून घ्यायची आहे। तर ही लेस लावल्यामुळे अधिकच ते आकर्षक दिसत आहे। याच्यावर मी एक पुढच्या साईडने एक स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून ती लेस आपली वरती यायला नको। इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेसचा वापर करू शकतो। त्यानंतर आपण आता याला फिनिशिंगसाठी प्रेस करून घेणार आहोत। तर इथे मी प्रेस करून घेतले आहे। अशा पद्धतीने आपले हे समई आसन तयार झाले आहे। आता आपण याच्यावर समई ठेवून पाहणार आहोत। तर येथे मी ही समई तुम्हाला ठेवून दाखवत आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात हे समई ठेवल्यानंतर किती छान आकर्षक दिसत आहे, रांगोळी काढल्यासारखेच दिसत आहे। येथे मी दुसऱ्या पद्धतीची समई देखील इथे ठेवून दाखवली आहेत। असेच तुम्ही ताटासाठी किंवा देवांसाठी किंवा कलश आसन म्हणून देखील याचा उपयोग करू शकतात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।